बापा रे, काय करू मी? रेणुका, रेणुका, हा सायली, ओय, काय चाललंय तुझं? माझं कुठे काय घड्या करत बसले. मी आत्ताच नाही विचारत आहे. खाली मेसवर काय चालू होतं तुझं? नाही, काहीच नाही. नाही, काहीच नाही. नेहमी आमच्या ताटातलं स्वीट पळवतेस, हा दह्याच्या वाट्या पळवतेस, आणि आज स्वतःच्याच ताटातलं इतरांना वाटलंस आणि वर आलीस. अगं असं काही नाही, जेवले मी. हा, जेवलीस तू? काय जेवलीस सांग जरा मला. हा, पोळ्या तर मला दिल्यास, भात परीला दिलास, मग काय फक्त वरण आणि भाजी खाऊन वर आलीस? ऍक्च्युली आज माझी खायची इच्छा नव्हती. तुझी आणि खायची इच्छा नव्हती? हा, तेच तर ना. काय झालं काही कळतच नाहीये. काय कळत नाहीये? तरी मला सांग, तुला जर का तुझ्या अगदी जवळच्या व्यक्तीला खरं सांगायचं असेल तर तू कसं सांगशील? काय झालंय? कोणाला काय सांगायचं? नाही, काय नाही, म्हणजे काही सांगायचं नाहीये, पण म्हणजे सांगायचं असेल तर मग कसं सांगायचं? तोंडाने, आणखी कशाने? सायली अगं तसं नाही, म्हणजे आपण जे सांगणार आहोत ना, त्यामुळे समोरच्याला वाईट वाटणार असेल तर काय? म्हणजे मला असं वाटतं की ते सांगणं इतकंच महत्वाचं असेल तर लगेच सांगून टाकलेलं बरं. आणि समजा तितकं महत्वाचं नसेल तर मग नाही सांगायचं. ए नाही, पण समजा सांगितल्याशिवाय राहवतच नसेल तर मग म्हणजे बघ, असं समज की मी म्हणजे तू आहे, हा, आणि तुला मला असं काहीतरी सांगायचंय की मला ते कळल्यावर तुला नाही, मला म्हणजे मी म्हणजे नाही तुला झालं म्हणजे झालं तुझं. काय चाललंय? सायली ग, मला ना काही सुचेनासंच झालंय. आता पोटातच काय नाहीये म्हटल्यावर डोक्यात कसं येणार? म्हणजे डोक्यात हा जो गोंधळ चालू आहे ना, तो शांत करण्यासाठी मन शांत असावं लागतं. आणि तुझ्यासारख्या खवय्या माणसाचं मन कसं शांत होणार सांग? पोटभर खाल्ल्यावर. हे बघ, मी मस्त पैकी दही भात आणलाय मेस मधून. चल, खाऊन गेलं. ए, असं करायचं नाही, खाऊन गेलं. आता खातेस की हा मेनू कॅन्सल करून धपाट्यांचा खुराक देऊ? हा, वा, चल घे पटकन, घे थोडं थोडंसं खाऊया. गुड. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे.
ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल